या सर्व आंतरराष्ट्रीय आर्थिक घडामोडींचे पडसाद भारतीय शेअर बाजारातही उमटत होते। सेन्सेक्स यावर्षी तब्बल 57% घसरला। मोठमोठ्या स्टॉक्सनी यावर्षी त्यांच्या आतापर्यंतच्या सर्वात लोएस्ट लेवल पाहिलं। एक नजर टाकूया स्टॉक मार्केटच्या आतापर्यंतच्या प्रवासावर। 2008 शेअर मार्केटसाठी एक रोलर कोस्टर राईडचं वर्ष ठरलं। याच वर्षात इन्व्हेस्टर्सनी ऐन जानेवारीतच दिवाळी साजरी केली, ज्यावेळी सेन्सेक्सने 21,000च्या लेवलला स्पर्श केला। आणि आज वर्ष अखेर सेन्सेक्सला 10,000च्या वर येण्यासाठी देखील धडपड करावी लागते। 10 जानेवारी 2008 या दिवशी सेन्सेक्स 21,206 वर होता आणि निफ्टीनेही याच वेळी 6,000च्या पलीकडचा टप्पा गाठला। पण अवघ्या 13 दिवसातच म्हणजे 21 जानेवारी 2008ला मार्केट खुलं झाल्याच्या काही क्षणातच 10%पेक्षा जास्त घसरण झाली आणि 1 तास सर्किट लागून मार्केट बंद ठेवावं लागलं। या दिवशी सेन्सेक्स 1,408 पॉइंट्स खाली बंद झाला। 22 जानेवारीलाही सेन्सेक्स एकूण 2,273 पॉइंट्स खाली गेला। यानंतर मार्केट रिकव्हर तर झालं, पण इंडेक्सची घसरगुंडी सुरू झाली ती आजतागायत कायमच आहे। अगर आपका एक टाइम होराइजन या आपका एक व्यू है कि आप कम से कम 1 साल के लिए बाजार में बने रह सकते हैं, तो डेफिनेटली अट्रैक्टिव वैल्यूएशंस काफ़ी ज़्यादा हैं। आप एक स्टॉक स्पेसिफिक, सेक्टर स्पेसिफिक कॉल ले सकते हैं, जिसमें फ्रंटलाइनर हो या सेक्टर्स में जैसे शुगर है या मे बी बैंकिंग सेक्टर है, वो सारे इतने ज़्यादा करेक्शंस हो चुके हैं कि अब इन लेवल्स पे उनमें काफ़ी ज़्यादा एक पोटेंशियल लगता है आने वाले 12 महीने की। अमेरिकेतल्या हाऊसिंग सेक्टरमधून सुरू झालेल्या सब प्राइम क्रायसिसचे पडसाद आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये उमटले। अमेरिकेसह रशिया, जपान, चीन, ब्राझील, कोरिया अशा देशांच्या स्टॉक मार्केट्सना तग धरणं कठीण होऊन बसलं। भारतासह आशिया आणि युरोपमधल्या अनेक देशांमध्ये स्टॉक मार्केट्स कोसळणं ही नित्याची गोष्ट झाली। ब्राझील आणि रशियाला तर 2 दिवसांसाठी मार्केटचं ट्रेडिंग बंद ठेवावं लागलं। जागतिक शेअर बाजारांमधल्या या घडामोडींनी भारतीय इंडायसेसना देखील अस्थिर ठेवलं। काही वेळा तर पडझड इतकी वाढली की ट्रेडिंगवर सर्किट लावावं लागतंय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली। मार्च-एप्रिल मध्ये कंपन्यांचे दुसऱ्या तिमाहीचे रिझल्ट्स आले, पण त्यांनीही मार्केटला विशेष प्रोत्साहन मिळालं नाही। साधारण ज्यावेळी 20,000 इंडेक्स होता त्यावेळी मी इन्व्हेस्टमेंट केली आणि आता 10,600 जेव्हा इंडेक्स आहे तेव्हा माझी 2.5 लाखापैकी मला वाटतं माझ्याकडे आता फक्त 45,000 रुपये फक्त शिल्लक आहे आणि म्हणजे एवढं डिप्रेशन झालेलं, 70% डिप्रेशन झालेलं। जुलै महिन्यात संसदेत नोटांची बंडलं आणली गेली आणि 21 जुलैला संसदेत विश्वासदर्शक ठरावावर चर्चा सुरू झाली आणि मार्केटमध्ये देखील सरकार राहणार की पडणार याबाबतच्या चर्चा रंगल्या। पण एकूणच या दिवशी संसदेतल्या घडामोडींनी शेअर मार्केटचा इंडेक्स देखील सतत हलता ठेवला। भारत आणि अमेरिका यांच्यातल्या अणुकरारादरम्यान शेअर मार्केटमध्ये देखील दबाव जाणवत होता। एकीकडे जागतिक मंदीमुळे सर्वच आंतरराष्ट्रीय मार्केट्समध्ये चिंतेचं वातावरण होतं। अमेरिकेत 700 अब्जांचं बेलआउट पॅकेज जाहीर झाल्यानंतरही भारतीय शेअर बाजारावर त्याचा फारसा परिणाम झाला नाही। खूप व्होलटाईल अशी सिच्युएशन आहे। काय कधी काय नवीन येईल माहित नाही। एकच आहे की लोकांनी रुमर्सवर बिलकुल भरोसा नको करायला। अशा याच्यामध्ये कोणी काय बोलतंय, एका बँकेला काय झालं, एका टेलिकॉम कंपनीला, या गोष्टींवर विश्वास नको करायला। जिथपर्यंत एक्सचेंजच्या वेबसाईटवर किंवा कुठे काही अगदी लिहून येत नाही, नको असं काही अशा गोष्टींवर विश्वास नको करायला। या वर्षातला ऑक्टोबर महिना शेअर मार्केटसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला। याच महिन्यात सेन्सेक्स आणि निफ्टीने नवे नीचांक बनवले। सेन्सेक्सचा 12,000वरून 8,000वरचा प्रवास याच महिन्यात झाला। निफ्टीने देखील ऑक्टोबरमध्येच 4,000वरून 2,000ची पातळी गाठली। रिझर्व्ह बँकेने या वर्षात मार्केटमध्ये पतपुरवठा वाढवण्याचा प्रयत्न केला, मात्र यावर्षी मंदीमुळे शेअर मार्केटमधून विदेशी वित्तीय संस्थांकडून मोठ्या प्रमाणावर पैसा काढला गेला आणि मार्केट सुधारण्याच्या ऐवजी घसरतच गेलं। यावर्षी रिलायन्स इंडस्ट्रीज, रिलायन्स पॉवर, रिलायन्स कम्युनिकेशन्स, TCS, सत्यम कम्प्युटर्स, लार्सन अँड टुब्रो, टाटा मोटर्स, टाटा स्टील, HDFC, ICICI बँकेसारख्या अनेक बड्या स्टॉक्सनी त्यांचे ऑल टाइम लोज पाहिले। रिअल्टी, एव्हिएशन, IT, पॉवर अशा बहुतेक साऱ्या सेक्टर्ससाठी हे वर्ष नुकसानीचं होतं। एकूणच स्टॉक मार्केटचा या वर्षातला हा आतापर्यंतचा सगळ्यात वेगवान उतरता प्रवास ठरलाय। माझ्या मते इंडियन मार्केट्स
15 ते 20% 2009 मध्ये जर वाढ दिसून आली तर ते चांगलंच आहे, म्हणजे काही वाईट नाही आहे असं मला वाटतं. म्हणजे एअरपोर्ट बनवताना त्याला रनवे लागणार, त्याला रोड लागणार, एअर कंडिशनिंग लागणार, जे ते ग्रोथ येणार आहे इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये. तर माझ्या मते इन्फ्रास्ट्रक्चरल ग्रोथ किंवा पॉवर सेक्टर, वी आर पॉवर डेफिशियंट. येत्या 8 वर्षात इंडियामध्ये जेवढं पॉवर डेफिशियन्सी मीट येत्या 8 वर्षातही होईल असं वाटत नाही. नवीन न्यूक्लिअर प्रकल्प लावले जात आहेत. न्यूक्लिअर प्रकल्प लावले तर त्याला परत इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट येणार. तर ह्या सेक्टर्समध्ये आपण जर लक्ष दिलं तर तिकडे आपल्याला ग्रोथ दिसून येईल असं वाटतं. हे तर झालं स्टॉक मार्केट विषयी. अर्थातच सेन्सेक्स 2009 साली कोणत्या टप्प्यापर्यंत जाऊन पोहोचेल हे आताच सांगता येणं कठीण आहे. पण देशात अर्थव्यवस्थेसमोर कोणती आव्हानं या वर्षात होती हे पाहूयात एका ब्रेक नंतर.